हे तांदळाचे पापड बघू शकता, तेलात सोडतात, दुपटी तिपटीने फुलून येतात छान आणि पांढरे शुभ्र दिसत आहेत. तुम्ही बघू शकता. एक पापड इथे मी तोडून सुद्धा तुम्हाला दाखवते. असे हे कुरकुरीत आणि टेस्टी पापड बनवण्यासाठी अगदी कमी साहित्य लागतं आणि झटपट बनून तयार होणारे आहेत. त्यामुळे हे घरच्या घरी बनवायला मला तर खूप आवडतं आणि घरचे पापड ते घरचे पापड असतात आणि कोणताही पदार्थ घरचा असला की तो खूप टेस्टी लागतो. चला तर मग तांदळाच्या पिठाचे पापड बनवायला आपण सुरुवात करूया. नमस्कार, मी प्रणिताच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे. यूट्यूबवर प्रणिताच रेसिपीला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा. तांदळाच्या पिठाचे पापड बनवण्यासाठी मी इथे सर्वात आधी कढईमध्ये 2 वाटी पाणी उकळायला ठेवलेलं आहे. पाणी इथे उकळलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, पाव चमचा पापड खार आणि त्यानंतर घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर पाव वाटी. आता कोथिंबीर थोडीशी कमी जास्त केलं तरी काहीच हरकत नाही आहे. कोथिंबीरमुळे ना कलर छान येतो पापडांना, त्यामुळे मी इथे घालते आहे आणि चवसुद्धा येते. तर इथे पाणी उकळून घेतलेलं आहे पुन्हा एकदा हे सगळं साहित्य घातल्यानंतर. आणि आता यामध्ये घालूयात 2 वाटी तांदळाचं पीठ. बरं, हे तांदळाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे आणि रेग्युलर जे भाकरीसाठी मी पीठ वापरते तेच इथे मी पीठ वापरलेलं आहे. असं स्पेशली काही धुतलेल्या तांदळाचं पीठ किंवा रेशनिंगच्या तांदळाचं पीठ असं मी इथे काहीही वापरलेलं नाही आहे. तर वाण्याकडून जे मी रेग्युलर तांदूळ घेऊन दळून आणते भाकरीसाठी तेच पीठ इथे मी वापरलेलं आहे. तर इथे मी उकड काढून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता काय करायचं, 2 मिनटं गॅस चालू ठेवायचा आहे झाकण ठेवून आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर 3 ते 4 मिनटं रेस्ट करण्यासाठी असंच आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे. बरोबर 4 मिनटं इथे मी रेस्ट करून घेतलेलं आहे. वाफेवर हे छान असं शिजू दिलेलं आहे. आता हे आपण एका परातीमध्ये काढून घेतलेलं आहे. तरी ते परातीमध्ये आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर मी ते तांब्या घेतलेला आहे, त्याला तेल लावून घेतलेलं आहे थोडंसं आणि आता हे पीठ आपल्याला तांब्याच्या साहाय्याने मळून घ्यायचं आहे. तुम्ही एखादी वाटी घ्या, ग्लास घ्या किंवा हे पिशवीत भरून सुद्धा मळलं जातं. तर तुम्हाला जी योग्य पद्धत वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता छान असं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि लागलंच ना तर थोडंसं तुम्ही कोमट पाणी घालू शकता मळण्यासाठी. मी इथे वापरलेलं नाही आहे. तर एका टोपामध्ये मी हे काढून घेतलेलं आहे पिठाचा गोळा. तर आता काय करायचं आहे, कुकर ठेवलेला आहे. कुकरमध्ये थोडंसं पाणी आणि जाळी ठेवलेली आहे. तर आपण जो पीठ भरलेला जो टोप आहे तो यामध्ये ठेवायचा आहे आणि यावर झाकण ठेवायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला बरोबर मीडियम गॅसवरती 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. चला तर मग कुकरच्या 4 शिट्ट्या करून कुकर हलकासा मी थंड करून घेतलेला आहे. आता ओपन करूयात. गरमागरम वाफ सुद्धा येते, बघू शकता. मस्त असं हे पीठ आहे ना मी वाफवून घेतलेलं आहे कुकरमध्ये. तर आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे, त्यामुळे मी लगेच परातीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि गरम असतानाच मळून घ्यायचं आहे. मी इथे तांब्याच्या साहाय्याने मळून घेते आहे, मगाशी घेतलं तसंच. आणि जर तुम्हाला तांब्याच्या साहाय्याने मळायचं नसेल तर प्लास्टिकच्या पिशवीला हलकंसं आतून तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये हा पिठाचा गोळा टाकून पीठ मळून घ्यायचं आहे. तर ती सुद्धा प्रोसेस तुम्हाला आवडत असेल तर तसं केलात तरी काहीच हरकत नाही आहे. हाताने सुद्धा छान मळून घेतलेलं आहे आणि जेवढं पीठ लागेल तेवढंच मी इथे घेतलेलं आहे. बाकीचं साईडला मी ठेवलेलं आहे, तेही झाकून ठेवायचं, थंड व्हायला अजिबात द्यायचं नाही आहे. आणि हे थोडं पीठ घेतलेलं ते सुद्धा मी हलकासा पाण्याचा हात लावून पुन्हा एकदा मळून घेतलं आहे छान. आणि याचे आता छोटे छोटे गोळे करून घ्यायचे, म्हणजे पापड लाटायला आपल्याला इझी पडेल. तर हे पापड आहेत ना खूप इझी आहेत बनवायला, झटपट बनून तयार होतात. लाटायला तर अजिबात जास्त कष्ट घ्यावे लागत नाही. एक व्यक्ती आरामात हे पापड एवढे करू शकते. चला तर मग पापड लाटायला सुद्धा आपण सुरुवात करूया. तर इथे मी ना प्लास्टिक शीट घेतलेली आहे, त्याला हलकंसं तेल लावून घ्यायचं आहे, जास्त तेल लावायचं नाही आहे आणि सुरुवातीला एकदाच लावायचं आहे, पुन्हा पुन्हा लावण्याची आवश्यकता नाही आहे. तर इथे आता एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि
त्यावर शीट घ्यायची आहे, तेल लावलेली बाजू खाली ठेवायची आणि सुकी बाजू वरती ठेवायची आहे। तर प्लेटने या पद्धतीने प्रेस करून आपल्याला हे पापड बनवायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता मस्त असा पापड आपला हलका मी इथे प्रेस करून घेतलेला आहे। आता काय करायचं, याचा आकार द्यायचा आपल्याला लाटणीने। तर तुम्ही प्लेटने सुद्धा देऊ शकता। ओके, किती पातळ झालेलं आहे आणि मऊसूत असं हे पीठ मळून तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता पटकन असं हे पीठ लाटलं गेलेलं आहे आणि छान पातळ असे हे पापड बनून तयार होतात। तुम्ही बघू शकता। आहा, इथे मी आता जी सुकवण्यासाठी मी प्लास्टिक शीट घातलेली आहे त्यावर पापड काढून घेतलेला आहे। अजून एक तुम्हाला मी ते पापड बनवून दाखवते। सेम पद्धत वापरूनच मी ते बनवते आहे। चला तर मग सगळे पापड इथे लाटून झालेले आहेत। तुम्ही बघू शकता। आहा, मस्त सगळे पातळ असे हे पापड लाटून झालेले आहे आणि हलकीशी बाजू याची सुकली ना की पलटी करून घ्यायची आहेत, नाहीतर ते एका बाजूने फोल्ड होत जातात आणि आतली बाजू मग आपली सुकत नाही। तर या पद्धतीने बघा मस्त असे हे सुकवून घ्यायचे आहेत। अगदी मी कडक उन्हात घातलेले नाही आहेत, मी घरच्या घरी सुकवते आहे, त्यामुळे 2 ते 3 उन्हं किंवा 4 उन्हं मला लागतील। बघूयात किती लागतात। तर इथे मी बरोबर 4 उन्हं करून घेतलेली आहेत, म्हणजे घरातलं जे कोवळं ऊन येतं त्यामध्ये हे मी पापड सुकवून घेतलेले आहेत। आणि हे असे पापड आहेत ना वर्षभर टिकतात। त्याचं कारण म्हणजे अगदी कमी तेलामध्ये हे बनवायचे आहेत। आपल्याला तेल जिथे जिथे मी वापरलं तिथे कमी वापरायचं आहे आणि छान असे सुकवून घ्यायचे आहेत 3-4 उन्हं। आणि तुम्ही बघू शकता तेलात सोडल्यानंतर हा जो पापड बघा दुपटीने फुलून आलेला आहे। आहा, आणि रंग बघा त्याचा किती सुरेख आलेला आहे, पांढरा शुभ्र। आणि त्यावर आपण जी कोथिंबीर घातलेली ती उठून दिसते आहे, चिली फ्लेक्स घातलेले आहेत तेही छान उठून दिसत आहेत। अजून एक पापड तुम्हाला मी तळून दाखवते, नाही तर म्हणाल हा एकच पापड छान फुलला, तर तसं काही नाही आहे। तुम्ही बघू शकता मस्त असे हे पापड फुलून येत आहेत एकापेक्षा एक असे। आणि हे पापड तळल्यानंतर बघू शकता अजिबात यामध्ये तेल राहत नाही आहे आणि छान असे दिसत आहे, छान खायलाही अप्रतिम झालेले आहेत। एका हातामध्ये पापड हा मावत नाही आहे माझ्या, तर 2 हातामध्ये ह्या पापड मावेल एवढा मोठा तयार झालेला आहे। तोडून सुद्धा दाखवते। आहा, आवाज बघा किती सुंदर कुरकुरीत असा आलेला आहे। तर हे झटपट बनून तयार होणारे तांदळाच्या पिठाचे पापड आहेत। अगदी कमी कष्टामध्ये घरात अवेलेबल असलेल्या साहित्यामध्ये हे बनून तयार होणारे आहेत। त्यामुळे ही माझी पद्धत वापरून हे तांदळाच्या पिठाचे असे हे पापड नक्की करून बघा यावर्षीच्या उन्हाळ्यामध्ये। आणि ते कसे झाले आहेत हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आणि त्याचबरोबर ही रेसिपी आजची आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर प्रणिताज रेसिपीला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा। पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।